नमस्कार मित्रांनो, मी दीपक पाटील. मित्रांनो, 15 ऑगस्ट येथे प्रत्येक गावात ग्रामसभा असते. त्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला हजर राहायचं आणि काही प्रश्न विचारायचे. ते प्रश्न कोणते विचारायचे ते तुम्हाला मी आज सांगेन. मागील वर्षी ग्रामसभेतील ठरावांवर अंमलबजावणी किती झाली आहे? मागील 5 वर्षात झालेल्या सर्व कामांचा खर्च आणि दर्जा काय आहे? यावर्षी गावात मंजूर झालेल्या कामांची आणि निधींची यादी घ्या. गावातील रस्त्यांबाबत प्रश्न विचार. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपीची योजना कोणती आहे? म्हणजे येणारे जे पाणी आहे नळाला व्यवस्थित येते का? हे सर्व गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. की पाण्याच्या जलजीवन मिशन बद्दल काही असेल की ज्या योजना आल्या त्याचा निधी कुठे वापर केला तुम्ही, हे सर्व तुम्ही त्यांना विचारायचं. गावातील सार्वजनिक वाचनालय साठी ठराव मंजूर करून घ्या. तरुणांसाठी व्यायामशाळा देण्याबाबत ठराव मंजूर करून घ्या. गावातील सीसीटीव्ही, स्ट्रीट लाईट आणि स्वच्छताबाबत काय योजना आहेत ते त्यांना विचारा. गावातील शासकीय योजनांचे लाभार्थी कोणत्या निकषावर निवडले जातात त्यांची यादी सार्वजनिक करायला लावा. मनरेगा, गोठा, विहीर या सारख्या ज्या योजना आहेत यांची यादी जाहीर करावी. ग्रामपंचायतीचे उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, प्रलंबित कामांचा काही अहवाल, हे सर्व त्यांना विचारायचे. गावातील गटारींबद्दल काय व्यवस्था केली आहे? गावातील शाळा, शाळेचे शौचालय, कंपाऊंड, त्याच्यानंतर इतर काही सोयी असतील याच्याबद्दल तुम्ही काय केलेलं आहे किंवा करणार आहे हे सुद्धा तुम्ही विचारायचं आहे. गावात आरोग्य केंद्र, उपकेंद्र हे सुरू करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीने काय प्रयत्न केले? गावात कायमस्वरूपी घन कचरा व्यवस्थापन ची काही योजना आहे का? मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला ग्रामसभेमध्ये विचारायचे. हो, आणि हे सर्व जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार हे सर्व तिथे तुम्ही नोंद करायला हवा. त्यांना इतिवृत्त म्हणतो आपण त्याला. ग्रामसभेमध्ये जे सर्व चर्चा चालते ते सर्व तिथे नोंद केली जाते त्याची. त्याला इतिवृत्त म्हणतो. कारण की तुम्ही पुढे काही कामांबद्दल तक्रार करणार आहे. ते कामांबद्दल जेव्हा तक्रार करणार ते तुम्हाला सर्वात मोठा पुरावा ते तिथे सापडणार आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला होता, यांनी काय उत्तर दिलेले तुम्हाला, ते सर्व तिथे तुम्हाला ते पुराव्यासहित भेटेल. त्याच्यामुळे मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. म्हणून एकच विनंती मित्रांनो, 15 ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी गावाच्या विकासासाठी ग्रामसभेला हजर राहा आणि प्रश्न विचारा. धन्यवाद.